अथ पंचमोऽध्यायः। नारद उवाच पौरोहित्याय भगवान् वृतः काव्यः किलासुरैः षण्डामर्कौ स्तुतो तस्य दैत्यराजगृहान्तिके। युधिष्ठिराला नारद प्रल्हादाची कथा सांगतायत. भगवान शुक्राचार्य हे दैत्यगुरु होते. त्यांची दोन मुलं षंड आणि अमर्क. ते दोन प्रल्हादाला शिकवण्याकरता ठेवले होते. शुक्राचार्य हे तपश्चर्येला निघून गेले होते. शुक्राचार्यांना कवी म्हणतात. कवी म्हणजे त्रिकालज्ञ. रला र टला ट काहीतरी करून कविता करणारे म्हणजे कवी नव्हेत. कवी शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये त्रिकालज्ञ. तेव्हा हे दोघे जण हिरण्यकश्यपूनी प्रल्हादाला शिकवायला ठेवले होते. ते राजनीती शिकवत होते, इतरही गोष्टी शिकवत होते. आता राजपुत्राला शिकवायचं म्हटल्यावर सगळा व्यवहार, राजनीती सगळं शिकवलं पाहिजे ना. गुरुजीनं शिकवलेलं प्रल्हाद लगेच म्हणून दाखवायचा पाठ. इतका तल्लख बुद्धीचा होता. अशी काही मुलं तल्लख बुद्धीची असतात. परवाच दूरदर्शनवर एक कौटिल्य नावाच्या लहान मुलाची मुलाखत लागली होती. 7 वर्षाचा मुलगा, नुकतीच मुंज झालेली. वाटेल त्या प्रश्नाची उत्तरं देत होता. शेवटी प्रश्न विचारणाऱ्या निवेदकांनी त्याला साष्टांग नमस्कार घातला. त्या मुलाला इतके सगळे दिंगमूड झाले. अरे काय म्हणजे ही बुद्धी गेल्या जन्माची असते. प्रल्हादाचंही तसंच होतं. गुरुजीनं शिकवलं की पाठ म्हणून दाखवायचा. पण त्याला ते मनापासून आवडत नव्हतं. कारण त्या शिक्षणामध्ये त्याचं मनच लागत नव्हतं. हिरण्यकश्यपूने एक दिवशी विचारलं त्याला मांडीवर घेऊन अगदी लाडाने की बाळा, तुला तुझ्या गुरुनी जे शिकवलं आहे त्यातलं चांगलं काय सांग बरं. प्रल्हाद म्हणाला, तत्साधु मन्ये सुरवर्य देहिनां सदा समुद्विग्न श्रियाम सद्ग्रहात् हित्वामपातं ग्रहमन्धकूपं वनं गतो यद् हरिमाश्रयेत. आता प्रल्हाद आणि लहान मुलांनी काय सांगावं. 6-7 वर्षाचा पोरगा. मी आणि माझं या खोट्या दुराग्रहाने संसारातील माणसं नेहमी उद्विग्न असतात. त्यांच्याकरता मी हे योग्यच समजतो की आपल्या अधःपतनाचं मूळ कारण घर, संसार, त्याचा त्याग करून वनामध्ये निघून जावं आणि भगवान श्रीहरीचं चिंतन करावं. नारद म्हणतात की प्रल्हादाच्या तोंडून शत्रुपक्षाच्या प्रशंसेची गोष्ट ऐकली की ज्या भगवंतानी हिरण्याक्षाला मारलं त्याचं चिंतन करावं म्हणतोय हा. तो संतापला, उपहासाने हसला आणि म्हणाला की कोणाच्या तरी सांगण्यावरून या लहान मुलाची बुद्धी फिरली आहे. गुरुजीच्या घरी विष्णूचे भक्त राहत असावेत, ब्राह्मण काहीतरी, आणि त्यांनी मुलाचा बुद्धिभेद केला आहे. तेव्हा याकरता गुरुजी काय शिकवतात याच्यावर नजर ठेवली पाहिजे.
प्रल्हादाला गुरुच्या घरी पोचवलं. त्या पुरोहिताने विचारलं की मुला, तुझं कल्याण असो, अगदी खरं खरं सांग बरं, खोटं बोलू नकोस. तुला आम्ही जे शिकवलं ते काही बोललाच नाहीस तू, आणि जे शिकवलं नाही ते बोललास. तुझी बुद्धी अशी उलटी कशी झाली? तुझ्याबरोबर बाकीची मुलं आहेत, त्या कुणाची बुद्धी अशी झाली नाही, तुझी एकट्याचीच कशी झाली? प्रल्हादा, सांग बरं, आम्ही हे जाणू इच्छितो की तुझी बुद्धी आपणहून अशी आहे का दुसरं कोणी तुला भडकावलंय? प्रल्हाद म्हणाला, स्वपरश्चेत्य सद्ग्राहः पुंसां यन्मायया कृतः विमोहितधियां दृष्टस्तस्मै भगवते नमः. याच्या मायेमुळं माणसाची बुद्धी मोहाने ग्रस्त झाली आहे, त्यांचाच मी तूपणाचा खोटा दुराग्रह झालेला दिसतो. त्या मायापती भगवंताला मी नमस्कार करतो. भगवान जेव्हा एखाद्यावर कृपा करतात तेव्हा त्याची पशुबुद्धी नष्ट होते. पशुबुद्धीमुळे माणसाला मी, माझा, परका असा खोटा भेदभाव निर्माण होतो. तो परमात्मा सर्वांचा आत्मा आहे, त्याच्यामध्ये आपलं दुसऱ्याचं असा भेद नाही. आत्म्याचं तत्व जाणणं कठीण आहे. ब्रह्मदेवादिक देवांना आणि वेद जाणणाऱ्यांना सुद्धा ते कळत नाही, ते मोहित होतात. त्या परमात्म्याने माझी बुद्धी बिघडवली आहे. कारण ज्यांना स्वार्थ कळत नाही त्यांची बुद्धी बिघडली असं समाज समजतो. ईश्वराच्या मार्गाला लागलेला एखादा मुलगा आणि व्यवहारामध्ये कुशल असलेला, लोकाला टोप्या घालणारा मुलगा, आईबाप म्हणते बघ तो कसा हुशार आहे आणि तू कसा मूर्ख आहेस. म्हणजे जग स्वार्थी माणसाला शहाणं म्हणतं. गुरुजी, लोखंड जसं लोहचुंबकाकडे आपण होऊन खेचलं जातं, तसं माझं चित्त सुद्धा संसारातून वेगळं होऊन भगवंताकडे खेचलं जातं. नारद म्हणतात, परमज्ञानी प्रल्हाद आपल्या गुरुजीला असं म्हणून गप्प बसला. ते गुरुजी संतापले. ते म्हणले, आम्ही शिकवलं नाही, जी बुद्धी अशी कशी चालती आहे? छडी आणणार आहे म्हणले. हा आमच्या कीर्तीला कलंक लावणारा आहे, हा दुर्बुद्धी आहे, कुलांगार आहे. याला वटणीवर आणण्याकरता छडी वापरणं हेच योग्य आहे. दैत्यवंशरूपी चंदनवृक्षाच्या वनामध्ये काटे असलेली ही बाभूळ आहे. म्हणजे दैत्य म्हणजे चंदनवन, वा, आणि प्रल्हाद म्हणजे काटा, उलट आहे सगळं. या वनाचं मूळ आहे विष्णू, त्यालाच तोडून टाकलं पाहिजे. आणि त्याच कुऱ्हाडीचं हा मूढ प्रशंसा करतो आहे. त्या गुरुजींनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला धाकदपटशा दाखवला. धर्म, अर्थ, काम यांचं शिक्षण दिलं. साम, दाम, दंड, भेद सगळं वापरलं. आणि मग त्याला त्याच्या मातेकडे घेऊन गेले. मातेनं मोठ्या लढीवाळपणे त्याला चांगल्या प्रकारे आंघोळ घातली, कपडे घातले, अलंकार घातले, सजवलं आणि हिरण्यकशिपूकडे नेलं. प्रल्हाद वडिलाला पाहिल्यावर नतमस्तक झाला, पायावर डोकं ठेवलं. हिरण्यकशिपूंनी त्याला आशीर्वाद दिले. बराच वेळ त्याला छातीशी कवटाळलं. दैत्यराजाचं मन त्याला बघून भरून आलं. हिरण्यकशिपूंनी आपल्या मांडीवर बसून त्याच्या डोक्याचं अवघ्राण केलं
अवघ्राण म्हणजे हुंगणं. डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळू लागले. प्रल्हादाचं डोकं भिजू लागलं. पुत्रप्रेम होतं ना, सर्वांनाच आहे. हिरण्यकश्यपूने विचारलं, बाळ प्रल्हादा, प्रल्हादानुच्यतां तात स्वधीतं किंचिदुत्तमं कालेनैतावतायुष्मन् यदशिक्षत् गुरोर्भवान्. प्रल्हादा, इतके दिवस तू गुरुजीकडून जे ज्ञान प्राप्त केलं त्यापैकी चांगल्या गोष्टी सांग बरं आम्हाला. चांगलं काय शिकलास? आता प्रल्हाद जे बोललाय ना ते आपल्या शास्त्रामध्ये अमर झालेलं आहे. त्याचं वचन. प्रल्हाद उवाच श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. भगवंताच्या भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवण ऐकणं, कीर्तन त्यांचे गुण गाणं, विष्णोः स्मरणं विष्णूचं स्मरण, पादसेवनम पायाची सेवा, अर्चनम षोडशोपचार पूजा, वंदनम नमस्कार, दास्यम सेवा करणं, सख्य मैत्री करणं. इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्येधीतमुत्तमम्. ही 9 प्रकारची भक्ती आहे. ही केली म्हणजे तो प्राप्त होतो. आणि अशी भक्ती ज्या शिक्षणातून निर्माण होते ते उत्तम शिक्षण. शिक्षणाची व्याख्या. आज शिक्षणातून पैसे खाणारे अधिकारी, चोर, दरोडेखोर निर्माण होतात. जितका जास्त शिकलेला तितका जास्त भ्रष्ट. न शिकलेला माणूस जास्त प्रामाणिक असतो. हिमालयामध्ये आप्पा आमचे चालत एका ठिकाणी चालले होते आणि जाताना त्यांची पिशवी एका ठिकाणी हॉटेलमध्ये विसरली. 4 दिवसांनी ते परत आले. तो हॉटेलवाला म्हणला, बाबूजी आपकी थैली. ज्या खुंटीला जशी होती तशीच ठेवली, उघडली सुद्धा नव्हती. म्हणजे न शिकलेल्या माणसामध्ये जो प्रामाणिकपणा आहे तो शिकलेल्या माणसामध्ये आज नाही. शिकलेले सगळे बदमाश आहेत. एज्युकेटेड रोग्स म्हणतात त्यांना, शिकलेले बदमाश. म्हणजे शिक्षण काय? ज्या शिक्षणातून बदमाश निर्माण होतात त्या शिक्षणाचा उपयोग काय? प्रल्हादांनी शिक्षणाची व्याख्या काय केली? ज्यातून भगवंताची भक्ती निर्माण होते ते शिक्षण. प्रल्हादाचं बोलणं ऐकलं. हिरण्यकशिपू संतापला. ओठ क्रोधाने थरथर कापू लागले आणि शुक्राचार्यांच्या मुलाला, गुरुपुत्राला म्हणाला, ब्रह्मबंधो किमे तत्ते विपक्षम शयता सता असारम ग्राहितो बालो ममना मामना धृत्य दुर्मते. हे दुर्बुद्धी नीच ब्राह्मणानो, तुम्ही काय केलं? माझी पर्वा न करता मुलाला असं निरुपयोगी शिक्षण दिलं. तो शत्रूचं नाव घेतोय. मित्राचं रूप घेऊन शत्रूचं काम करणारे दुष्ट या जगात कमी आहेत काय? पापी माणसाचं लपून केलेलं पाप रोगाच्या रूपाने कालांतराने उघड केलं येतं. काय केलंय? माझा पगार खाता आणि शत्रू शिकवतं काय? तर ते षंड आणि अमर्क म्हणाले, राजा रागावू नकोस, आम्ही शिकवलेलं नाही. न मत्प्रणीतम न परप्रणीतम सुतो वदत्ते शतवेन्द्रशत्रो नैसर्गिकीयं मतिरस्य राजन् नियच्छ मन्युं कददास्ममानः.
हे इंद्राचा शत्रू असलेल्या राजा, तुझा मुलगा जे बोलतो आहे ते आम्ही मुळीच शिकवलेलं नाही. याची ही जन्मजात बुद्धी आहे. तेव्हा क्रोध आवर, विनाकारण आम्हाला दोष देऊ नकोस. नारद म्हणाले, गुरुजीनं असं उत्तर दिल्यावर हिरण्यकश्यपूंनी प्रल्हादाला विचारलं, काय रे, अहित करणारी खोटी बुद्धी तुला गुरुकडून मिळाली नाही तर कुठून मिळाली? तुला हे गुरुनी शिकवलेलं नाही, मग कुणी शिकवलं? प्रल्हाद म्हणाला, मतिर्न कृष्णे परतस्वतो वा मिथोभिपद्येत ग्रहव्रतानां अदान्तगोभिर्विशतां तमिस्त्रं पुनः पुनश्चर्वितचर्वणानां. संसारातील लोक चघळलेले विषय पुन्हा चघळतात. इंद्रियावर त्यांचा ताबा नसल्यामुळे भोगलेले विषय पुन्हा भोगतात आणि संसाररूपी घोर नरकामध्ये पुन्हा पुन्हा जातात. त्यांची बुद्धी स्वतः होऊन किंवा कोणी शिकवलं म्हणून किंवा एकमेकांनी सांगितलं म्हणून भगवंताच्या ठिकाणी स्थिर होत नाही. बाह्य विषयांनाच ते योग्य समजतात आणि असे गुरु आंधळ्याच्या पाठोपाठ जाऊन खड्ड्यात पडणाऱ्या आंधळ्यासारखे काम्यकर्मरूप दोरीच्या बंधनाने ते बांधले गेले आहेत, ते खड्ड्यात पडतात. पण ज्यांची बुद्धी भगवंताच्या चरणकमलामध्ये रमते त्यांच्या जन्ममृत्यूरूप अनर्थाचा सर्वथैव नाश होतो. जोवर विरक्त असलेल्या भगवद्भक्त असलेल्या महात्म्यांच्या चरणधुळीमध्ये ते स्नान करीत नाहीत तोपर्यंत अशी बुद्धी त्यांना प्राप्त होत नाही. मला जी बुद्धी प्राप्त झाली आहे ते महात्म्यांच्या संगतीमुळे प्राप्त झाली आहे. त्या संतांच्या संगतीशिवाय बुद्धी चांगली होत नाही. चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं वाचलं पाहिजे, चांगल्यांची संगती असली पाहिजे तर बुद्धी चांगली होते. वाईटाच्या संगतीमध्ये बुद्धी वाईटच होणार ना. एवढं बोलून प्रल्हाद गप्प बसला. क्रोधाने आंधळा झालेला हिरण्यकश्यपू रागावला आणि मांडीवरून त्याला ढकलून दिला. प्रल्हादाचे बोल त्याला सहन झाले नाहीत. रागाने त्याचे डोळे लाल झाले. तो म्हणाला, दैत्यानो, याला बाहेर घेऊन जा, ताबडतोब मारून टाका. हा मारून टाकण्याच्या योग्यतेचा आहे. पहा ना, ज्यांनी आपल्या चुलत्याला मारलं त्यांचा हा दास आहे. चुलत्याला मारलेल्या विष्णूच्या चरणाची हा पूजा करतो. याच्या रूपाने माझ्या भावाला मारणारा विष्णू तिथं आला आहे. हा मूर्ख 5 वर्षाचा असताना मातापित्यांच्या सोडण्यास कठीण अशा स्नेहाला विसरला. त्या विष्णूचं तरी काय भलं होणं करणार आहे. म्हणून आपला परकासुद्धा आपल्याला औषधाप्रमाणे बरे करील तर तो एका अर्थी आपला पुत्र आहे. पण पुत्रच जर आपलं अहित करू लागला तर शरीरातल्या रोगाप्रमाणे तो शत्रू आहे. अवयवाला रोग झाल्यावर अवयव छाटून टाकला पाहिजे, म्हणजे राहिलेलं शरीर जिवंत राहतं. म्हणून याला मारून टाका. हा स्वजनाचं रूप घेऊन आलेला माझा शत्रू आहे, माझं अहित करणारा आहे. कोणत्याही उपायाने याला मारून टाका. हिरण्यकश्यपूंनी आज्ञा केली. ते सगळे राक्षस, अकराळ विकराळ तोंड, लाल लाल दाढी मिशा
हातामध्ये त्रिशूळ घेऊन मारा तोडा म्हणून जोराने ओरडायला लागले. त्याच्या मर्मावर शूलाने प्रहार करू लागले. पण प्रल्हादाचं चित्त भगवंताशी एकरूप झालं होतं, म्हणून त्या शस्त्रप्रहाराने त्याच्या शरीरावर साधा ओरखडा सुद्धा उठला नाही. कारण जे भाग्यहीन आहेत त्यांचे उद्योग जसे व्यर्थ जातात, तसं दैत्याचे प्रल्हादावर केलेले प्रहार व्यर्थ गेले. रक्षितम तिष्ठति दैव रक्षितम. दैवानी ज्याचं रक्षण केलेलं आहे त्याला कोणीच मारू शकत नाही. त्याला मदोन्मत्त हत्तीकडनं तुडवलं, विषारी साप डसवले, त्याच्यावर मूठ मारणं वगैरे अभिचार कर्म केलं, पर्वताच्या कड्यावरून ढकलून दिलं, अनेक प्रकारच्या मायेचा वापर केला. अंधाऱ्या कोठडीमध्ये बंद केलं, विष पाजलं, खाणं पिणं बंद केलं, बर्फाळ जागेमध्ये, वादळामध्ये, धगधगत्या अग्नीमध्ये ठेवलं, समुद्रात बुडवलं, पर्वताच्या खाली दाबून ठेवलं. कोणत्याही उपायाने तो आपल्या निष्पाप मुलाला मारू शकला नाही. मग हिरण्यकशिपूला चिंता वाटायला लागली. याला मारायकरता कोणता उपाय करावा? मी याला पुष्कळ अपशब्द बोललो, मारून टाकण्याचे प्रयत्न केले, परंतु मी केलेला द्रोह दुर्व्यवहार यापासून हा वाचला. मनात विचार करायला लागला, हा एवढा लहान असून समजूतदार आहे, निश्चंग होऊन माझ्याजवळच राहतो, याच्याजवळ काही ना काहीतरी सामर्थ्य असलं पाहिजे. पित्याच्या दुर्वर्तनामुळे शुनश्शेप जसा पित्याच्या विरोधात गेला होता, पुढे येणार आहे शुनश्शेपाचं आख्यान आहे पुढे, त्याप्रमाणे हा माझ्या विरोधात केला आहे. मी केलेले अपकार हा विसरणार नाही. हा कोणालाही घाबरत नाही, याला मरण येत नाही, कोणत्याही शक्तीचा याच्या ठिकाणी थांगपत्ता नाही. याच्या विरोधामुळे कदाचित मलाच मृत्यू येईल. अशा प्रकारे हिरण्यकशिपू विचार करता करता त्याचा चेहरा सुकला. शुक्राचार्यांचे पुत्र षंड आणि आमर्क यांनी पाहिलं की राजा सुन्न होऊन बसला आहे. त्याला एकांतामध्ये नेऊन त्यांनी सांगितलं, स्वामी, आपण एकट्याने तिन्ही लोकावर विजय मिळवलेला आहे. आपण भिवया उंचवल्या की सगळ्या लोकपालांचा थरकाप होतो. आपण चिंता करावी अशी एकही गोष्ट या जगामध्ये नाही. मग या लहान मुलाचे म्हणणं, बोलणं, वागणं आपण मनावर का घेता? आमचे वडील शुक्राचार्य तपश्चर्येला गेलेत, तोपर्यंत याला वरुणपाशाने बांधून टाका. कदाचित वय वाढल्यावर गुरुजनांची सेवा केल्याने याची बुद्धी सुधारेल. हिरण्यकशिपू ठीक आहे म्हणाला. गुरुपुत्राचा सल्ला मानला आणि ज्याचं पालन गृहस्थाश्रमी राजे करतात त्या धर्माचा त्याला उपदेश केला पाहिजे म्हणून त्याला उपदेश करायला सांगितला. नारद म्हणतात, युधिष्ठिरा, त्यानंतर पुरोहित विनयशील आणि नम्र अशा प्रल्हादाला धर्म, अर्थ, काम या पुरुषार्थांचं शिक्षण देऊ लागले. पण प्रल्हादाला ते आवडत नव्हतं, कारण त्यांचं राग, द्वेष, द्वंद्व, विषय, भोगामध्ये रस असं असणाराला ते शिक्षण उपयोगी होतं. कॉलेजमध्ये मुलगा गेला म्हणजे बिघडतो, शिक्षण काय मिळतं त्याला? शिक्षणाने मुलं नीतिमान होतात का? उत्तर नाही असं आहे.
एकदा गुरुजी काही घरच्या कामाकरता बाहेर गेले आणि शाळेला सुट्टी मिळाली. प्रल्हादाला खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं. मुलं त्या ठिकाणी आली आणि त्याला म्हणाले, प्रल्हादा खेळायला ये. प्रल्हाद परमज्ञानी होता. त्यांनी मुलांनाच विषय सांगितलं की तुम्हीच आतमध्ये खेळायला या. आणि हसत हसत त्यांना म्हणाला, ती सगळी मुलं त्या ठिकाणी आली. नारद म्हणतात, युधिष्ठिरा, ज्यांची बुद्धी, लहान मुलं होती, त्यांची बुद्धी अजून दूषित झाली नव्हती. प्रल्हादाबद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय आदर होता. म्हणून प्रल्हादाने सांगितल्यावर खेळणं बाजूला ठेवून ते आत आले. भगवंताचा परमभक्त प्रल्हाद याचं हृदय करुणा आणि मैत्रीनं भरलेलं होतं. तो प्रल्हाद त्यांना म्हणाला. प्रल्हादाने दैत्यांच्या मुलांना उपदेश केला. प्रल्हाद उवाच कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान् भागवतान्यः दुर्लभम मानुषम जन्म तदप्यध्रुवमर्थदम. प्रल्हाद मुलांना म्हणाला, मुलांनो, जगामध्ये मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे. कारण मनुष्य जन्मातच ईश्वराची प्राप्ती होते. म्हणून लहानपणापासून भगवंताची प्राप्ती करून देणाऱ्या साधनांचं अनुष्ठान केलं पाहिजे. म्हणून मुलांनो, भगवंताच्या चरणाला तुम्ही शरण जा. हीच जीवनाची सफलता आहे. भगवंत सर्व प्राण्यांचे स्वामी आहेत, सुहृद म्हणजे मित्र आहेत, प्रियतम आणि आत्मा आहेत. बंधूनो, जसं कोणतेही प्रयत्न न करता दैवामुळे दुःख भोगावे लागते, तसं इंद्रियाचं सुखसुद्धा दैवाने प्राप्त होतं. दुःखाकरता कोणी प्रयत्न करतं का? मग प्रयत्न न करता दुःख मिळतं, तसं प्रयत्न न करता सुख मिळतं, याच्यावर विश्वास का नाही? सांसारिक सुखासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. सुखाकरता प्रयत्न करणं म्हणजे आयुष्य व्यर्थ घालवणं आहे. आणि शिवाय त्यामुळे भगवंताच्या चरणकमलाची प्राप्ती होत नाही. म्हणून ज्याच्या डोक्यावर अनेक प्रकारचे भय स्वार झालेले आहेत, असं हे शरीर मृत्यूच्या मुखात गेलं नाही तोपर्यंत त्यांनी, बुद्धिमान माणसांनी, आपल्या कल्याणाचा प्रयत्न करावा. कारण मनुष्याचं आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्षाचं. ज्यांनी आपल्या इंद्रियांना वश केलं नाही त्याचं अर्ध आयुष्य निघून गेलं जातं. का? रात्रीच्या वेळी तो गाढ अज्ञानाने ग्रस्त होऊन झोपलेला असतो. म्हणजे 100 वर्षातले 50 वर्ष झोपेत गेली. काही लोकांची त्याच्यापेक्षा जास्त अखंड झोपलेलीच असतात. बालपणी त्यांना ज्ञान नसतं. कुमारावस्था खेळण्यात जाते. म्हणजे 20 वर्षापर्यंत तो काही करत नाही. खेळणं बागडणं, म्हणजे 50 आणि 20 70 गेले वाया. शेवटी म्हातारपण शरीराला ग्रासत. अंगंगलितम पलितम मुंडम, दिसत नाही डोळ्याला, कानाला ऐकू येत नाही, अंग थरथर कापायला लागतं. शेवटली 20 वर्ष वाया गेली. 80 ते 100. हे 50 आणि 20 70 आणि 20 90, 100 90 वर्ष वाया गेली. कधीही न पूर्ण होणाऱ्या मोठमोठ्या इच्छा, जबरदस्त मोह, घरादाराची आसक्ती, यामुळे उरलेले 10 वर्षही वाया जातात. त्याच्यामध्ये नोकरी आहे, सुखाच्या मागे हिंडणं आहे, विषयभोग आहेत. ज्याला इंद्रिय वश नाहीत असा कोणता पुरुष
घरादारामध्ये आसक्त राहून माया ममतेच्या मजबूत पाशात अडकलेल्या स्वतःला सोडवू शकेल. ज्याचा चोर, सेवक तसेच व्यापारी आपल्या अत्यंत प्रिय अशा प्राणांची बाजी लावून संग्रह करतात आणि जे प्राणापेक्षा प्रिय असतं त्या धनाचा लोभ कोणाला सोडवतो? हे धन मिळवण्याकरता आयुष्य वाया जातं. प्रिय पत्नीचा एकांतामध्ये सहवास, तिच्या प्रेमळ गोष्टी, तिच्या गोड सल्ल्याला भुलला, भाऊबंद, मित्राच्या स्नेहपाशामध्ये बांधला गेला, लहान मुलांच्या बोबड्या बोलामध्ये रमला, उरलेल्या 10 वर्षात सगळं. आपापल्या सासरी गेलेल्या प्रियकन्या, मुले, भाऊ, बहिणी, असहाय्य माता पिता, गुरे ढारे, सेवक या सगळ्याच्या सुखामध्ये तो मग्न झालेला असतो. जननेंद्रिय आणि रसनेंद्रिय यांच्यापासून मिळणाऱ्या सुखालाच तो सर्वस्व मानतो. भोगवासना कधीही तृप्त होत नाहीत. कर्म करता 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 रेशमाच्या किड्याप्रमाणे स्वतःलाच बंधनात अडकून घेत आहे. माणसाच्या मोहाला कोणतीही सीमा नाही. मग त्याच्यापासून तो कसा मुक्त होणार? त्याचा त्याग कसा करणार? हे माझं कुटुंब आहे, मी आणि माझं या भावनेमध्ये तो इतका रममाण होतो की त्याचे पालन पोषण करण्यासाठी आपले अमूल्य आयुष्य वाया घालवतो. आपल्या जीवनाचा खरा उद्देश सोडून देतो. शिवाय कामामुळे त्यांना त्रिविध ताप जाळीत असतात. त्याला वैराग्य उत्पन्न होत नाही. त्याचं मन नेहमी धनाच्या चिंतनामध्ये गढलेलं असतं. दुसऱ्याचे धन चोरण्यामध्ये असणाऱ्या लौकिक पारलौकिक दोषाची त्याला जाणीव होत नाही. आपल्या इच्छा काबूत न ठेवल्याने इंद्रिय भोगाच्या लालसेनं तो चोऱ्यासुद्धा करू लागतो. अशा प्रकारे आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणामध्ये तो व्यग्र असतो. तो विद्वान असला तरी त्याला भगवत प्राप्ती होत नाही. आपला परका हा भेद त्याच्या ठिकाणी वाढत जातो. स्त्रियांच्या मनोरंजनाचं तो साधन होऊन तिच्या हातातलं बाहुलं होतो. अडकून राहतो. स्वतः करता तो काहीही करत नाही. म्हणून विषयामध्ये आसक्त झालेल्या दैत्याच्या संगतीपासून मुलांनो तुम्ही लांब रहा. भगवान नारायणाला शरण जा. संसाराची आसक्ती ज्यांनी सोडली आहे तोच महात्म्यांचा परमप्रिय मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे काय? इच्छारहित होणं. मोक्ष शब्दाचा अर्थ आहे मुक्तता. मुच्छ शब्दापासून मोक्ष शब्द आलाय. मुच्छ म्हणजे मुक्तता. सगळ्या विकारापासून मुक्त होणं याचं नाव मोक्ष. मुलांनो, भगवंताला जो प्रसन्न करून घेतो तोच मुक्त होतो. आणि प्रसन्न करून घेण्याकरता फार मोठे प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण ते सगळ्यांच्या हृदयात आहे. सर्वांच्यामध्ये अविनाशी परमात्मा विराजमान आहे. तो द्रष्टा, दृश्य आणि दर्शनही तोच आहे. पाहायचं ते मायेमुळे त्याचं स्वरूप लपलेलं आहे. माया दूर गेली की त्याचं दर्शन होतं. म्हणून मुलांनो, आसुरी स्वभाव सोडून सर्व प्राण्यावर दया करा. प्रेमाने त्यांचं भलं करा. म्हणजे भगवान प्रसन्न होतो. भगवान प्रसन्न झाल्यावर काय मिळणार नाही? प्रयत्न न करता सर्व काही मिळेल. भगवंताच्या चरणामृताचं सेवन करू लागलं, कीर्तन करू लागले की मोक्षाची तरी काय आवश्यकता आहे?
धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ, आत्मविद्या, कर्मकांड, न्याय, दंडनीती हे सगळे वेदाचे प्रतिपाद्य विषय आहेतच. आपलं परमहित करणाऱ्या श्रीहरीला सर्वस्व समर्पण करा, हेच निर्मळ ज्ञान आहे. हे निर्मळ ज्ञान अतिशय दुर्लभ आहे. नरनारायणांनी नारदाला याचा उपदेश केला होता आणि हे ज्ञान भगवंताच्या अनन्यप्रेमी निष्काम भक्तांच्या चरणकमळाच्या धुळीत न्हालेल्या माणसांना प्राप्त होतं. हे विशुद्ध ज्ञान, हा भागवत धर्म देवर्षी नारदाच्या तोंडून मी ऐकला होता. त्या दैत्यपुत्र म्हणाले, प्रल्हादा, आपल्याला दोनच गुरु आहेत, षंड आणि अमर्क. तिसऱ्या कोणत्याही गुरुला तूही जाणत नाही, आम्ही जाणत नाही. मग नारदाने शिकवलं असं का म्हणतो? नारद तिथे केव्हा आले? तू अजून लहान असून सुद्धा राजमहालामध्ये आईजवळ अजून राहतोस. तू नारदाला भेटलास हे आम्हाला अशक्य वाटतं. यावर आमचा विश्वास बसेल अशी एखादी गोष्ट असेल तर ती आम्हाला सांग, आमच्या शंकेचं निरसन कर. नारद म्हणाले, युधिष्ठिरा, दैत्यपुत्रांनी जेव्हा असा प्रश्न केला तेव्हा प्रल्हादाला मी सांगितलेल्या गोष्टीचं स्मरण झालं. कुणी? नारदानी. प्रल्हाद उवाच पितरी प्रस्थितेस्माकं तपसे मंदराचलम युद्धोद्यमं परम चक्रुर विबुधा दानवान प्रती. मग नारदाची गाठ केव्हा पडली आणि नारदानी काय उपदेश केला याची कथा प्रल्हादानी दैत्यपुत्रांना सांगितली. आमचे वडील जेव्हा तपश्चर्या करण्याकरता मंदराचलावर गेले तेव्हा इंद्रादी देवांनी आमच्याशी युद्ध करण्याची मोठी तयारी केली. ते म्हणाले की मुंग्या जशा सापाला खातात तसं लोकांना त्रास देणाऱ्या हिरण्यकशिपूला त्याच्या पापानीच खाऊन टाकलं आहे. देवानी मोठी तयारी केली आणि हल्ला केला. देवाचं सामर्थ्य मोठं होतं तेव्हा दैत्य सगळीकडे पळून गेले. दैत्यांचा पराभव झाला, देवाचा विजय झाला. देवानी आमच्या राजवाड्याची लुटालूट केली. एवढंच काय, इंद्रानी माझी माता हिरण्यकशिपूची पट्टराणी कयाधूला सुद्धा बंदी बनवलं. भीतीने व्याकुळ झालेली माझी माता टिटवीप्रमाणे रडत होती. इंद्र तिला बळजबरीने घेऊन चालला होता. आकाशमार्गाने जाताना नारद भेटले. नारद म्हणाले, देवराजा, ही निरपराध आहे, ही परस्त्री आहे, पतिव्रता आहे, हिला घेऊन जाणं योग्य नाही. या साध्वी स्त्रीला ताबडतोब सोडून दे. इंद्र म्हणाला, देवर्षी, हिच्या पोटामध्ये हिरण्यकशिपूचा गर्भ आहे. तो जर जन्माला आला तर हिरण्यकशिपूपेक्षा मोठा बलवान होईल आणि सगळ्या देवाला ग्रासून टाकेल. नारद म्हणाले, अरे वेड्या, भगवंताचा साक्षात परमप्रेमी भक्त आणि सेवक हिच्या पोटात आहे. तो अत्यंत बलवान आणि निष्पाप महत्व आहे. तू त्याला काय, साक्षात यम सुद्धा त्याला मारू शकणार नाही. दे सोडून. देवर्षी नारदाचं म्हणणं इंद्राने मान्य केलं आणि कयाधूला सोडून दिलं. मग हिच्या गर्भामध्ये भगवत भक्त आहे असे जाणून इंद्राने माझ्या आईला प्रदक्षिणा केली आणि नमस्कार केला. नंतर देवर्षी नारद माझ्या आईला म्हणाले की माझ्या आश्रमामध्ये चल.
मुली, तुझा पती तपश्चर्या करून परत येईतोपर्यंत तू माझ्याच आश्रमात राहा. जशी आपली आज्ञा म्हणून ती देवर्षी नारदाच्या आश्रमामध्ये राहू लागली. माझी गरोदर माता, गर्भातील बाळाचं कल्याण व्हावं आणि योग्य वेळी प्रसूती व्हावी म्हणून भक्तिभावाने नारदाची सेवा करू लागली. नारद अतिशय दयाळू सर्वसमर्थ आहेत. त्यांनी माझ्या आईला भागवत धर्माचं रहस्य आणि विशुद्ध ज्ञान या दोन्हीचा उपदेश केला. उपदेश करतेवेळी त्यांचं लक्ष मीच होतो. मी आईच्या पोटामध्ये हे ज्ञान ऐकलं. गर्भाला ऐकू येतं, आता हे विज्ञानाने सिद्ध झालेलं आहे. म्हणून पोटामध्ये गर्भ असताना तिने चांगलं ऐकावं, चांगलं वाचन करावं, म्हणजे गर्भावर संस्कार होतात. पूर्वी हे मूर्खपणाचं वाटायचं, पण जे जे मूर्खपणाचं वाटत होतं ते सगळं विज्ञानाने सिद्ध झालंय. या समाजसुधारकांनी आपल्या धर्माचं वाटोळं केलं आणि त्यांचेच पुतळे आता चौकात चौकात आहेत. काय रडायचं. यांनी सगळ्या आपल्या संस्कृतीचा नाश केला आणि त्यांना अक्कलही नव्हती ती यातली काही. तो विषय नाही आपला. पण आता विज्ञानाने जग सगळं आपल्या वेदाचा अभ्यास करायला नाही. जगातली सगळ्यात विज्ञानाची सर्वश्रेष्ठ संस्था अमेरिकेची नासा, तिथे संस्कृतचा अभ्यास होतोय, वेदाचा अभ्यास व्हायला लागलाय. आणि आमची गाढवं संस्कृत ब्राह्मणाची भाषा म्हणतात. मूर्खानो, अरे भगवान श्रीकृष्ण ब्राह्मण होता काय? प्रभू रामचंद्र ब्राह्मण होते काय? वाल्मिकी ब्राह्मण होते काय? व्यास ब्राह्मण होते काय? कोणी मूर्खाने सांगितलं ही भाषा ब्राह्मणाची आहे? अरे सगळ्याची आहे, शिका ना. त्या गर्भावर नारदाच्या शिक्षणाचा परिणाम झाला आणि तो महान भगवत भक्त झाला. आईच्या पोटात ऐकल्यामुळं तो मुलगा महान भगवत भक्त झाला. म्हणून घरामध्ये आपल्या मुली नाती कोणी जर गरोदर असतील तर घरामध्ये भागवत वाचा, तुकारामाचे अभंग वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, संत वाङ्मय वाचा. आपलं त्या कथा सांगा, हरिविजय वाचा, रामविजय वाचा, भक्तिविजय वाचा. संस्कृती येत नसेल तर मराठीमध्ये पुष्कळ आहे की आपल्या. मग पुष्कळ कालावधी निघून गेल्यामुळं माझी आई ते ज्ञान विसरली. संसारामध्ये मुली आल्या की सगळं शिकलेलं विसरतात. MSc झालेली मुलगी संसारात आली की विसरून जाते. आणि 5वीतला मुलगा आईला गणित विचारतो, ते आईला सुटत नाही. मग मुलगा म्हणतो कशाला MSc झालीस, माझं 5वीतलं गणित सुटत नाही तुला. ज्ञान कसं आहे, ज्ञान हे सारखी उजळणी करावी लागते, नाही ते विसरून जातं. आपण आता इतकी शिकलोय ना, आता मॅट्रिकच्या परीक्षेला आपल्याला बसवलं तर आपण नापास होत, कारण विसरलो ना आपण सगळं. माझी आई पुष्कळ कालावधी निघून गेल्यामुळं स्त्री स्वभावानुसार ते ज्ञान विसरली. पण माझ्यावर देवर्षीची विशेष कृपा असल्यामुळे मला ते ज्ञान लक्षात आहे. मुलांनो, माझ्या या म्हणण्यावर तुम्ही श्रद्धा ठेवाल तर तुम्हाला सुद्धा हे ज्ञान प्राप्त होईल. श्रद्धेमुळे स्त्रिया, मुलं यांची बुद्धी सुद्धा माझ्याप्रमाणे होईल, अहंकार नष्ट होईल. तेव्हा मुलांनो, आत्मा नित्य, अविनाशी, शुद्ध, एक, क्षेत्रज्ञ, आश्रय, निर्विकार, स्वयंप्रकाश, सर्वांचं कारण, व्यापक, असंग आणि कसलंही आवरण नसलेला आहे.
या आत्म्याची 12 उत्कृष्ट लक्षणं आहेत. आत्मतत्व जाणा, मी आणि माझेपणाचा भाव सोडून द्या. दगडात असलेलं सोनं काढण्याकरता युक्ती माहीत असणारा सुवर्णकार त्यातील सोनं बरोबर काढतो. तसं अध्यात्मतत्व जाणणारा पुरुष शरीररूप क्षेत्रामध्ये ब्रह्माचा साक्षात्कार करून घेऊ शकतो. आत्मा सर्व ठिकाणी आहे. म्हणून हे मुलांनो, हे ज्ञान प्राप्त करण्याकरता हजारो साधनं आहेत. पण भगवंताचं निष्काम प्रेम हे सर्वश्रेष्ठ साधन आहे, हे भगवंतानीच सांगितलेलं आहे. म्हणून भगवंताला सर्व समर्पित करा. मंदिरे, मूर्ती इत्यादीचं दर्शन, पूजन हे केल्याने स्वाभाविक प्रेम निर्माण होतं. सर्व प्राण्यामध्ये भगवान आहे या भावनेनं सगळ्यांचा सन्मान करा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 6 शत्रूवर विजय प्राप्त करा. भगवंताची भक्ती करा. भगवंताच्या अद्भुत लीला ऐका. भगवंताचं चरित्र श्रवण केल्यावर त्या आनंदाने शरीर रोमांचित होतं. अश्रुमय कंठ दाटून येतो. लाजलज्जा सोडून तो मोठ्याने गाऊ लागतो, नाचू लागतो, ओरडू लागतो. वेड्या झाल्या माणसाप्रमाणे कधी हसतो, कधी रडतो, कधी ध्यान करतो. भगवत भक्ताने लोकांना नमस्कार करू लागतो, कधी तन्मय होऊन जातो, निश्वास टाकू लागतो. हे जगतपते नारायणा असं मोठ्यांना म्हणू लागतो. हृदयसुद्धा त्याचं भगवन्मय होऊन जातं. त्याचा अहंकार जळून जातो. तेव्हा मित्रांनो, तुमच्या हृदयामध्ये भगवान आहे, त्याचं भजन करा. हृदयातच आकाशाप्रमाणे नित्य भगवान विराजमान आहे. आणि भगवंताचं भजन करायला कष्ट लागत नाहीत, कुठली सामग्री लागत नाही. संसारातील सगळं ऐश्वर्य, विनाशी धन, पत्नी, गुरे, ढोरे, पुत्र, जमीन हे सगळं याची आशा सोडून द्या. हे क्षणभंगूर आहेत. यातून किती सुख मिळणार? यज्ञयाग सुद्धा, त्यातून निर्माण होणारं फळ सुद्धा नाशवान आहे. केवळ परमात्म्यामध्ये दोष असलेला कोणी आजपर्यंत पाहिला नाही. तो एकटाच निर्दोष आहे. म्हणून अनन्य भक्तीनं त्याचं भजन करा. स्वतःला विद्वान समजून मनुष्य मोठमोठी कर्म करतो, पण त्या कर्मानी प्राप्ती तर लांबच राहो, विपरीत फळ प्राप्त होतं. कर्म करणाराचे 2 उद्देश असतात, सुख मिळवणं आणि दुःखापासून सुटका करून घेणं. पण माणसाला इच्छा नसल्यामुळं सुखात राहता येत नाही आणि इच्छेमुळंच नेहमी दुःख भोगावं लागतं. म्हणून सकाम कर्म करू नका, विषयामध्ये रममाण होऊ नका. सर्व अवस्थेमध्ये भगवंताचं स्मरण करा. निष्काम भावनेनं भगवंताला शरण जा. धर्म, अर्थ, काम हे त्याच्या इच्छेखेरीज मिळत नाहीत. म्हणून मुलांनो, भगवंताला प्रसन्न करून घेण्याकरता भजन करा, सदाचार करा, दान, तप, यज्ञ, शारीरिक मानसिक पवित्रता ठेवा. एवढंच पुरं नाही तर निष्काम भक्ती करा. निष्काम भक्तीशिवाय सगळं निरर्थक आहे. हे दानवबंधूंनो, सर्व प्राण्यामध्ये ईश्वर आहे असं माना. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सगळीकडे जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. आपल्या संतांनी अतिशय थोडक्यात आणि व्यवस्थित सांगितले. भगवंताच्या भक्तीच्या प्रभावाने
सगळे मुक्त झाले. दैत्य, यक्ष, राक्षस, स्त्रिया, शूद्र, गवळी, पशु, पक्षी, पापी लोकसुद्धा भक्ती करून भगवत भक्ताच्या स्थानाला प्राप्त झाले आहेत. म्हणून या शरीरामध्ये जीवाचा सगळ्यात मोठा स्वार्थ एवढाच की त्यांनी भगवंताची अनन्य भक्ती प्राप्त करून घ्यावी. सर्व ठिकाणी सर्व वस्तूमध्ये भगवंताचं दर्शन करणं हेच भक्तीचं स्वरूप आहे. भक्तीचं एका वाक्यात वर्णन केले. सर्व ठिकाणी परमात्मा पाहणे याचं नाव भक्ती. नारद म्हणतात, प्रल्हादाचं प्रवचन ऐकून दैत्य बालकांनी ते ग्रहण केलं आणि गुरुजीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. सर्व विद्यार्थ्यांची बुद्धी भगवंतामध्ये स्थिर होत आहे हे गुरुपुत्रांनी पाहिलं आणि हिरण्यकशिपूकडे जाऊन सांगितलं, असं असं आहे. आपल्या पुत्राची ही असह्य आणि अपवित्र अनीती ऐकून स्वतः बिघडलाय आणि सगळ्यांना बिघडवतोय. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना. संतांचं वचन फार सुंदर आहे ते. संतांचे शब्द सोन्याने लिहायला हवेत असे आहेत सगळे. त्यातलं पसायदान लिहिले आळंदीला. किसन महाराज साखऱ्यांनी सोन्याच्या पट्टीवर लिहून लावलंय तिथं. ज्ञानेश्वरी गाथा हा सगळा ग्रंथ सोन्याने लिहिला पाहिजे. सुवर्णाक्षरांनी लिहावं असंच आहे संत वाङ्मय आपलं. हिरण्यकशिपूला प्रल्हादाचं हे कर्म ऐकल्यानंतर क्रोधाने शरीर थरथर कापू लागलं. त्यांनी प्रल्हादाला मारायचं ठरवलं. मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवणारा प्रल्हाद मोठ्या नम्रतेनं हात जोडून हिरण्यकशिपू समोर उभा राहिला. खरं तर त्याचा तिरस्कार करणं हे अयोग्य होतं. इतका चांगला मुलगा जन्माला आलाय. चांगली संतती जन्माला येणं याला सुद्धा पुण्य लागतं. महापुरुषांच्या वाट्याला सुद्धा हे पुण्य आलं नाही. बहुतेक महापुरुषांची मुलं कुपुत्र निघाली. तो स्वतंत्र विषय. एखाद्याचं त्यांना मूल नसणं हेच चांगलं. कारण कुपुत्र निघाल्यावर काय करायचं. हिरण्यकशिपूच्या समोर प्रल्हाद उभा होता. हिरण्यकशिपू स्वभावताच क्रूर होता. लाथ मारल्यानंतर साप जसा फुसकारतो तसं तो फुत्कार करू लागला. द्वेषयुक्त तिरप्या नजरेनं त्यांनी प्रल्हादाकडे पाहिलं. कठोर शब्दामध्ये म्हणाला, हे दुर्विनीत मंदात्मन कुलभेद कराधम स्तब्धम शासनोद्भूतम निश्चेत्वाद्ययमक्षयम. हे मूर्खा, तू अतिशय उद्दाम झाला आहेस. स्वतः तर नीच आहेचच, पण आपल्या कुळामध्ये फूट पाडू पाहतोस. उद्धटपणे माझी आज्ञा मोडतोस. थांब, तुला आजच यमसदनाला पाठवतो. अरे, मी रागावलो म्हणजे तिन्ही लोक थरथर कापतात, लोकपालही कापतात. मग मूर्खा, कोणाच्या भरवशावर तू भीती नसल्याप्रमाणे माझ्याशी वागतोयस, माझी आज्ञा मोडतोयस. त्रैलोक्य मला कापतं आणि तू मात्र भीत नाहीस. प्रल्हाद म्हणाला, न केवलं मे भवतश्च राजन् सवै बलं बलिनां चापरेषां परावरे मी स्थिरजंगमाये ब्रह्मादयो येन वशं प्रणीताः. महाराज, ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सगळे लहान मोठे चराचर जीव ज्यांच्या ताब्यात आहेत
तो भगवान माझं नव्हे तुझं नव्हे सगळ्याचं बळ तोच आहे. बापाने काय विचारलं, कोणाच्या बळावर बोलतोयस? प्रल्हाद काय म्हणतोय, हे बळ सगळ्या जगातलं प्रत्येकाचं बळ त्याचंच आहे. तुम्हीही त्याच्याच बळावर बोलताय आणि मी त्याच्याच बळावर बोलतोय. तेच महापराक्रमी सर्वशक्तिमान प्रभू काळ आहेत. सर्व प्राण्यांचे इंद्रिय बळ, मनोबळ, देहबळ, धैर्य, इंद्रिय सुद्धा तेच आहेत. तेच परमेश्वर आपल्या शक्तीच्या द्वारा विश्वाची निर्मिती करतात, रक्षण करतात आणि संहार करतात. ते तिन्ही गुणाचे स्वामी आहेत. बाबा, आपण आपला असुर स्वभाव सोडून द्या. आपल्या अंकित न राहणाऱ्या व कुमार्गाकडे जाणाऱ्या मनाव्यतिरिक्त दुसरा कोणीही या संसारात आपला शत्रू नाही. आपला शत्रू एकच आहे. काय? वाईट मार्गाकडे नेणारं मन. चांगल्या मार्गाकडे नेणार असेल तर मित्र आहे. मनच मित्र आहे आणि मनच शत्रू आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो. सर्वांच्याबद्दल बाबा मनामध्ये समान भाव ठेवा. हीच भगवंताची सर्वश्रेष्ठ पूजा आहे. आपलं सर्वस्व लुटणाऱ्या 6 इंद्रियरूपी चोरांच्या वर आधी विजय प्राप्त करून घेता येत नाही. आम्ही 10 दिशा जिंकल्या आहेत असं काही जण मानतात. पण 10 दिशा जिंकलेल्या आहेत, इंद्रिय जिंकलीत का? मन जिंकलंय का? आतला शत्रू जिंकता येत नाही तर बाहेरचा कुठे जिंकणार? पण असं आहे, संतापलेल्या माणसाच्या अंतःकरणामध्ये उपदेश टिकत नाही. तापलेल्या तव्यावर जसे पाण्याचे थेंब टिकत नाहीत, तसं क्रोधाने तापलेल्या अंतःकरणावर चांगल्या उपदेशाचे शब्द टिकत नाहीत. उपदेशाने दुष्ट माणसाला राग वाढत जातो. उपदेशो हि मूर्खाणाम प्रकोपाय न शांतये. मूर्खाला केलेला उपदेश रागाला कारण होतो, शांततेला नाही. हिरण्यकशिपू संतापला. कुठे आहे तुझा भगवान म्हणाला. सगळीकडे आहे म्हणल्यावर खांबात आहे का म्हटला. होय म्हटल्यावर खांबाला लाथ मारून नरसिंह प्रगट झाले.